माता भगिनी, पंचकृषीतून आलेले सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी बंधू, स्पीकरवाले बंधू, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध, आपणा सर्व सज्जनाच्या चरणावर आधी मस्तक आणि नंतर कीर्तनाला मस्तक माझा पाया सर्व सज्जनाच्या चरणावर आधी वंदन। जी आराध्य देवता, विघ्नहर्ता, गणपतीराय, सर्व गणरायाचे उपासक, आज चतुर्थी पण आहे आणि ही उपासना आपण जी करता ती अति चांगली गोष्ट आहे। त्यातल्या त्यात आपण अन्नदान करता हेही अति महत्त्वाचं आहे। आपण विज्ञान योगामध्ये जन्माला आलो। विज्ञान योगामध्ये विज्ञानाची खूप प्रगती आहे। विज्ञान हे समृद्धीचं टोक आहे। विज्ञानात आपण जन्माला आलो। पूर्वीचा जुना काळ जर सांगितला तर तुम्हाला लक्षात येईल, तो येणार नाही असं नाही, कारण जुना काळ असा होता, कोणाच्या लग्नामध्ये जर लहान लेकरं जेवायला गेले ते उठून देत असायचे। ते घरूनच, पत्रावळ्या नव्हत्या त्यावेळेला, ते घरूनच ताटल्या घेऊन जायचे। ते म्हणजे उठा इथून, जेवायचं नाही का बरं, आमचे पाहुणे आधी जेवतील नंतर मग तुम्ही। हो, शाळेमध्ये सुगडीची पोळी मिळत होती आणि त्या देशामध्ये डुकरं खात होते आणि या देशात ती माणसाला होतं। पण ह्या देशात एवढी प्रगती झाली, त्यावेळेला शेती लेवल नव्हती, विज्ञानाची प्रगती नव्हती, आता शेती लेवल झाली। कारण मी पण शेतकरीच आहे। जर पुढं बारा द्यायला गेलं तर पाठीमागं भुंडबारा होऊन जातो, कारण जमीन काली उतारी नीट नाही, सवरण नाही, लेवलमध्ये नाही। आता विज्ञानाची प्रगती असल्यामुळे जमीन सगळीकडे जाईल। ह्या बांधाला दोरी लावली, त्या बांधाला दोरी लावली तर इकडे इकडे होणार नाही, बारा तर फुटणारच नाही तुम्हाला सांगायचं। म्हणजे इतकी सुधारणा झाली आपली। आपण शाळा पण शिकलो, प्रगती पण, शेतामध्ये बी प्रगती करायला लागलो। शेतामध्ये 10-10, 20-20 लाखाचं उत्पन्न घ्यायला लागलो। पूर्वी शेतीमध्ये सुधारणा नव्हती, कोणतीच सुधारणा नव्हती, शाळा शिकलेली नाही। हो, हे जे फ्यूज जर गेला ना, याचा फ्यूज जर गेला ना तर वायरमॅनला बोलून आणावा लागायचं। आता वायरमॅनचं कामच राहिलं, घरोघर फिटर आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे एकदम काहीच काम नाही, अडतच नाही। कारण एखाद्या वेळेला हे इतकं डोकं चालतं तर वायरमॅनचं डोकं चालत नाही, एवढं डोकं चालतं यांचं। कारण सुधारणा झाली, हो सुधारणा झाली, सर्वच गोष्टीमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये सुधारणा झाली, बदल झाला, अर्थव्यवस्था वाढली। हो, अर्थव्यवस्था वाढली। अर्थव्यवस्था ही काही उगेच वाढत नाही, घाम गाळावा लागतो, कष्ट करावं लागतं, पण त्याचा विनियोग करताना एक सांगू तुम्हाला, हा जो विनियोग आहे ना, हा योग्य अगदी विनियोग आहे। हो, पैसा जात नाही असं नाही, पैसा हा राहतच नाही, आणि जास्त पैसा झाला तर डोक्यात किडे पडल्याशिवाय राहत नाही। हो, हो, काही तुम्ही एखादं पाणी साठवून पहा, जास्त पाणी साठवून पहा, त्याच्यात किडे तयार होतात पाण्यात। तसं लई जास्त साठवायच्याही भानगडीत पडू नये। मग काय करायचं, महाराजांनी सांगताना असं सांगितलंय, जोडून या धन, धन मिळवावा सांगितले आणि खर्च करावा पण सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा। हो,
जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपण सर्व शेतकरी आहात, घाम गाळून पैसा मिळवलेला आहे आणि तो पैसा बंधून आपल्याला नेता येत नाही. हा पैसा आपल्याला नेता येत नाही. मग काय नेता येतं? पुण्य नेता येतं. पुण्य आपल्याला नेता येतं आणि ते पुण्य आपल्या बरोबर येत असतं. लक्षात ठेवायचं, पुण्य हे जरी तुम्ही केलं ना, बायकोच्या नावावर राहत नाही, पोराच्या नावावर राहत नाही. ते पुण्य तुमच्या हातामध्ये ज्या अंगठ्या घातलेल्या आहे ना, काही काही श्रीमंत लोकांच्या हातामध्ये अंगठ्या असतात सोन्याच्या. त्या अंगठीमध्ये 5-5 लाखाचा हिरा बसवलेला असतो. त्या अंगठीमध्ये 5-5 लाखाचा एक हिरा बसवलेला असतो. पण त्यांना लक्षात येत नाही की ही आपली नुकसान आहे, असं त्यांच्या लक्षात येत नाही. कसं काय नुकसान आहे? ही नुकसान फार पुढची आहे. ही कीर्तन ऐकल्यानंतरच लक्षात येईल, अशी नाही घरी बसून नाही लक्षात येणार. तुम्ही म्हणाले एक अंगठी जर 5-5 लाखाची, ही नुकसान कशी काय आहे? एक सांगू का तुम्हाला, या हाताने हे हात अंगठ्या घालण्यासाठी नाही, मग कशासाठी आहे? हे हात अन्नदान करण्यासाठी आहे. जर तुम्ही अन्नदान केलं तर हे पुण्य तुमच्या बरोबर येणार आहे, इथं राहणार नाही ते. अंगठ्या काढून घेणारे तुमच्याकडे अंगठ्या काढतात, मेल्यावर का जाऊ देतात? बरोबर काढून घेतात. पुण्य नाही काढता येत अजून कोणाला. पुण्य काढून घेत नाही, ती पुण्य बरोबर आल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवायचं, पुण्य आपल्या बरोबर येत असतं. म्हणून हा सुशिक्षित समाज आहे. या समाजाला शिकवायची गरज नाही, सगळं कळतं. कारण हे साधू संतांच्या परंपरेत जन्माला आलेले आहे. पवित्र पावन देशामध्ये जन्माला आलेले आहे. कोणतं कर्म उचित आहे, कोणतं अनुचित आहे हे त्यांना शिकवावं लागत नाही. ते आपोआप त्या गोष्टीकडे प्रवृत्त होतात. आज 2 तासपर्यंत मी बोलणार आहे, पण 2 तासात एकही माणूस उठणार नाही. एकही माणूस उठणार नाही, एकही माणूस तंबाखू खाणार नाही. त्याला सुधारणा म्हणतात. नाही तर पूर्वी मी कीर्तन केलेले, मी म्हातारा झालो, टाळकऱ्याच्या तोंडामध्ये तंबाखून टाळ घेऊन उभा राहिला. मी म्हणलं हा मागं का म्हणून जाऊ राहिला, तो पडद्याच्या मागं जाऊन थुकून यायचा. पण आता सुधारणा झाली, एकाच्याही तोंडात तंबाखू सापडणार नाही, बसलेल्यांच्या नाही, उभे असलेल्यांच्या. याला काय म्हणतात? सुधारणा झाली. सुधारणा ही अनेक क्षेत्रात झालेली आहे. एकाच क्षेत्राचं नाही वर्णन करीत, अनेक क्षेत्रामध्ये आपली सुधारणा झालेली आहे, बदल झालेले आहे, अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि तो अर्थ मिळवलेला, कुठे खर्च करायचा, कसा खर्च करायचा, हे सुद्धा कळायला लागलेलं आहे. लक्षात ठेवा, कळायला लागलं. ह्याचा अर्थ कळायला लागलं, हे कळालंच पाहिजे, तरच जीवनात नुकसान नाही होत. कधी ध्यानात ठेवायचं, नुकसान होत नाही. ही नुकसान झालेली कोणी भरपाई देऊ शकत, नरेंद्र मोदी देऊ शकत नाही ही नुकसान झालेली भरपाई. पण मात्र आपण जी गोष्ट मिळवलेली आहे, ती कशी मिळवलेली आहे माहिती का? ती मिळवताना सुद्धा शास्त्राने सांगितलेलं आहे, घाम गाळूनच मिळवली पाहिजे. दुसऱ्याचं खड्ड्यात घालू नये, दुसऱ्याच्या होळीवर पोळी भाजून नाही, घाम गाळून. हे शेतातली आहे. तुम्हाला सांगायचं, आजची जी पंगत आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज तुम्हाला सांगायचे आमचे एकनाथ शंकर चव्हाण बंधू यांची पंगत आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा कीर्तनासाठी यावं लागेल. त्यांचा माझा जरा जुना संबंध आहे. पण मग इथे सेवेसाठी आलो. इथं सेवा करायचा योग आला. पण हे ज्या वेळेला हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नेम चांगला केलेला आहे. पोरगं दूध किती पेलं त्यापेक्षा त्याला पचलं किती. आपण जो परमार्थ करत आहात, योग चांगला आलेला आहे, त्याचा क्षेम झाला पाहिजे. योगक्षेम महाम्यम. आता योग चांगला आलेला आहे, सेवेचा योग आलेला आहे आणि त्याचा क्षेम झाला पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे, आपण जे साधन निवडलेलं आहे आणि ते अगदी योग्य आहे, बरोबर आहे. आलं का लक्षामध्ये? काय किती असून चतुर्थ किती येऊन किती येणार आहे वर्षातून? लय झाले तर तुम्हाला सांगितलं 24-25 चतुर्थ येतील, 24-25 कीर्तन. पण तर आतापर्यंत कितवं कीर्तन आहे? 5वं आहे का 6वं आहे? 7वं आहे. 7वं म्हणा, 10वं म्हणा, काय असेल ते. आणि म्हणून सेवेचा योग आला. मी सेवेसाठी घेतलेला जो अभंग ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि तोही मागणीपर आहे.
हो, आधी सेवा आणि नंतर मागायचं. हो, मागायचं, देवाला मागायचं नाही असं नाही, जरूर मागायचं. हो, आणि काय मागायचं हे पण ध्यानात ठेवायचं. एक सांगू तुम्हाला, घरादारातलं शेतीबाडीतलं काहीच मागायचं नाही. मग मागायचं काय? आपला उद्धार कसा होईल हे देवाकडे मागायचं, बाकीचं काही मागायचं नाही. का बरं मागायचं नाही बाकीचं? एक सांगू का तुम्हाला, बाकीचं मागितलं तर आपण तोट्यात येतो. बाकीचं जर आपण मागितलं, देव देऊन देतो, पण आपण तोट्यात येतो. आणि देवाला काय मागायचं हे तुकोबरायचा अभंग पाहिल्यावर जर मागितलं तर देव पड्यात पडतो. विठ्ठल साधू संतांचा हा विशेष आहे. काय विशेष आहे या साधू संतांचा? यांनी खूप सेवा केली, झाडाचा पाला खाऊन भक्ती केली, नामस्मरण केलं, चिंतन केलं, देवाची उपासना केली. आणि मग एकांगीन प्रेम नसतं, परमार्थाचं प्रेम हे दोन अंगी असतं, लक्षात ठेवा. एकांगी प्रेम नसतं, दोन अंगी असतं. निस्ती जर सेवाच करीत राहिलं तर त्याचा कर्ज देवावर होतो, लक्षात ठेवायचं. मग देवाला काय वाटतं, आपण ह्या मोबदल्यातून बाहेर सुटलो पाहिजे. देव सुद्धा बांधला जातो, ध्यानात ठेवा. तुम्हाला असं नाही का वाटू देऊ, गोकुळामध्ये जे देवाला बांधलं ना ते ऋणानेच बांधलेलं, तो कोणत्या कर्जाने बांधला जात नाही. आपल्या तर कर्जाने कधीच बांधल्या जात नाही. तुम्ही हिशोब करून पहा, तुम्ही सर्व शेतकरी, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शेतीमध्ये ज्या वेळेला एक दाणी घातला, एक दाणी मकाचा असेल, बाजरीचा असेल, गव्हाचा असेल, एक दाणी ज्या वेळेला मध्ये घातला मातीमध्ये, त्यावेळेला त्याला दाणे किती आले हे कोणी मोजलेले? त्यांनी वर हात करा. मोजले नाही आणि मोजणारही नाही आणि गरजही नाही, वाटतही नाही गरज. एक सांगू तुम्हाला, एका दाण्याला नाश केल्यानंतर त्याचे किती दाणे निर्माण होतात हे अजून मोजले. केला नाश, आधी वर बीजाचा नाश केला म्हणजे त्याला मातीत घातलं. पण त्याला मातीत घातल्यानंतर तुम्हाला सांगू, आता जे हायब्रिड मक्काला 3 कणसं येतात, 3 बिट्ट्या. हो, तुम्ही कणस मोजून पहा, धान्य एकच बीज घातलेले त्याच्यात, पण एका बीजाला किती आले? तरी सुद्धा माणूस देवाला नाव ठेवतो. हो, याचा अर्थ असा आहे की एक बीजाचा नाश केला पण त्याला लाखो हजारो दाणे आले. आम्ही कधी मोजूनही पाहिले नाही. हो, आम्ही मोजून पाहिले नाही, मोजून पाहावा असं वाटतही नाही, लक्षात ठेवा. पण एक सांगू तुम्हाला, तरी सुद्धा देवाचं नाव काढलं की वर्गणी नाही देणार नाही. हट, तुम्हाला काही काम आहे दुसरे. हो, एक सांगू का, त्याच्यातला एक भाग आपण जे कष्ट करून मिळवलं ना, एक भाग देवाचा आहे त्याच्यामध्ये. हो, आपला नाही तो सगळा, ध्यानात ठेवायचं. आणि ज्या दिवशी आपण सगळा आपला म्हणू ना, त्या दिवशी रोगाला बळी पडावं लागेल, ध्यानात ठेवायचं. ते अन्न आपल्याला पचणार नाही. हो, एक भाग त्याचा आहे, जरी आपण कष्ट केले, पण पाऊस जर पाडला नसता तर आला असतं कधी, ध्यानात ठेवा. पाऊस कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. हो, मग याचा अर्थ त्याचं सहकार्य आहे, त्याचा एक भाग द्यावाच लागणार आहे तुम्हाला. वाटेकरी जर असला, शेती जरी तुमची असली तरी तुम्ही म्हणले वर नाही वाटा द्यायचं, नाही द्यायचं कसं काय चालेल? त्यांनी कष्ट केलेले. हो, द्यावाच लागेल तो. आणि तो देणं म्हणजे कृष्णार्पण करणं. हो, चोराने खिसा मारला म्हणजे कृष्णार्पण नाही होत. हो, चुलीत दूध उतू गेलं म्हणजे कृष्णार्पण नाही होत, तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, मग प्रेमाने अर्पण करणं ह्याला कृष्ण अर्पण म्हणते. हे प्रेमाने अर्पण केलेलं आहे. हो, आणि प्रेमाने ज्या वेळेला अर्पण केलं जातं ह्याला समर्पण म्हणतात. हो, ते कोणाच्या नावाचं आहे? ते त्याचंच आहे, त्याचंच, माझं काही नाही. हो, मी आणलं नाही, मी नेणार पण नाही, मी आणलेलं नाही, मी नेणार नाही, हे त्याचंच आहे, त्याला समर्पण केलेलं आहे. याला काय म्हणतात? याला कृष्ण अर्पण म्हणतात. हो, असं कधी ध्यानात ठेवायचं नाही की मी केलं, हे ध्यानातच नाही ठेवायचं. हे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं, बस एवढं ध्यानात ठेवायचं. हो, त्याच्यासमोर कोणतीच गोष्ट नाही.
त्याच्यासमोर कोणती गोष्ट बोलायची नाही देवाच्या समोर. हो, आणि देवाच्या समोर जर आपण काही बोललो तर देवाला राग येतो. हो, मग त्याच्यामुळे देवासमोर काही बोलणं हे सगळं तुझं आहे. हो, हे तुझं आहे, माझ्याकडून करून घे. माझ्याकडून हा तू नेम करून घेतला ना, हा सिद्धीला नेम. हो, केला नेम चालवी माझा. मी नेम केला चतुर्थीचा, पण चालवणारा तू आहे, ध्यानात ठेव. मी चालवणारा नाही. हो, चालवणारा तू आहे. चाले हे शरीर. तू चालवणारा आहे, तू बोलवणारा आहे, तू करून घेणारा आहे. माझ्याकडून करून घे. माझ्या हातून चूक होऊ देऊ नको. माझ्या हातून चूक होऊन देऊ नको, ही मी तुला प्रार्थना करतो, ही मी तुला विनंती करतो. कारण चुकीची क्षमा, चुकीची आणि शिक्षा ही भोगावं लागत असते. लक्षात ठेवा, चुकीचं कर्म हे माणसाला दुःख देत असतं. लक्षात ठेवायचं. पुण्य कर्म हे माणसाला दुःख देतं आणि पाप करणं ही माणसाला दुःख देतं. पुण्य कसं काय दुःख देतं? तुमच्या डोक्यात नाही येणार ते. पुण्य सुद्धा दुःख देतं. लक्षात ठेवा. पुण्य कोणत्या चिवणीमध्ये वंचित होत नाही आपल्याला सोडून. हो, तुम्ही आता जे मिळवलं नाही हे जर तुम्हाला सोडून राहिलं तर कीर्तन करायचं सोडून देईल मी तुम्हाला सगळं. हो, कसं काय राहणार? तुमच्या बरोबर येणार, तुमच्या बरोबर येणार, आणि तेही अशा पद्धतीने येणार. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी तुम्हाला असं वाटतं की नुसतं मनुष्य योनीमध्येच पुण्य माणसाबरोबर असतं असं नाही. पशुच्या योनीमध्ये सुद्धा तुम्हाला पुण्य दाखवून देतो मी तुम्हाला. तुम्हाला कसं काय? पहा का तुम्हाला सांगायचं म्हणजे, गल्लीमध्ये फिरणारं कुत्रं दिसतं का नाही तुम्हाला? देह कुत्र्याचा आहे, पण हे कुत्रं गादीवर बसलेलं आहे. आणि ते बी साहेब आल्यानंतर साहेब त्याची सगळी व्यवस्था करतो. पाव बटर का असेल नसेल ती. हो, त्याची फिरायची व्यवस्था, गादीवर व्यवस्था, फॅनची व्यवस्था, आंघोळीची साबण लावून आंघोळ असते त्याला दररोज. कोणाला? कुत्र्याचं सांगू राहिलो मी. हो, मग कुत्र्यालाही आता तुम्ही काय तर्क लावणार? तुम्ही देह जर कुत्र्याचा आहे आणि माणूस त्याला आंघोळ घालू राहिला, आता काय तर्क लावणार तुम्ही? काय समन्वय लावून दाखवणार तुम्ही? समन्वय तोच आहे, पुण्य आहे पठ्ठ्याजवळ. हो, म्हणून माणूस सेवा करू राहिला. पुण्य हे त्याला सोडून राहू शकत नाही. पुण्य हे त्याच्या बरोबर येणार असे. कोणत्या याच्यामध्ये जाऊ दे तुम्हाला, पापही आपल्या बरोबर येतं असे. पाप सुद्धा आपल्याला सोडून नाही जात बरं का भाऊ. गाईला सोडून वासरू जात नाही. हो, तुम्हाला असं वाटेल बाबा येतं लई टिंब करू राहिले, यांचं कसं काय चांगलं आहे. ते थोडा वेळ अजून दिव्यात तेल येतं तोपर्यंत. दिव्यातलं तेल एकदा संपत आलं मग तुम्हाला कळलं पुढं काय. विठ्ठल आपला मुद्दा आहे. दोन गोष्टी आहे, एक आहे पुण्य आणि एक आहे पाप. दोन्हीचं वजन होत नाही. हो, एखाद्या माणसाजवळ जास्त पाप असलं म्हणजे त्याच्या डोक्यावर बोजा असतो, थोडं दिसत नाही. मग तुम्ही कशावरून त्याचा अनुमान लावता? तुम्ही अनुमान त्याच्या कर्मावरून लावतात. अरे बापरे, किती दुःख आहे हो, किती भयानक दुःख भोगू राहिला. आता याचं काय अनुमान लावणार? हो, कर्म चांगले नाही. पंढरपूरला तुम्ही गेले? हो, पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही पुंडलिकाच्या घाटावर गेले, तिथं माणसं पडलेली पाहिली तुम्ही. माणसं आहे ते सुद्धा माणसं आहे, पण हात नाही. हातातून बोटातून रक्त येतंय. लक्षात ठेवा. पू येतोय बाहेर. तसे कसे जेवत असतील ते? अंगाला छिद्रे पडलेले आहे, कोणी जवळ येत नाही, अनेक प्रकारचे रोग झालेले आहे. आता ह्याच्यावरून काय अनुमान लावणार तुम्ही? आणि ते म्हणत असतात 1 व 2 पैसा द्यावो धर्माला. काहीच आहे ना, शोरूम आहे असं नका समजू. तुम्हाला वाटतं ती भिकारी आहे. हो, ती एक माकड घेऊन राहतं ना, नामदेव पाय आपल्या पुंडलिकाच्या पाठीमागच्या बाजूला, त्याचा शोरूम आहे त्याच्या पोराचा. हो, असं नका वाटू देऊ तुम्हाला वाटतं भिकार बंबू आहे. कमीत कमी दिवसाचे 4 ते 5 वेळेला पातेलं रिकामी करून येते बायको. हो, एवढं पातेलं. ती माकडाजवळ पैसे देतात लोक, ते त्या पातेल्यात टाकतात तुम्हाला. फक्त एकच माकड पाळलेले त्याने. हो, आणि त्याचा शोरूम आहे त्याच्या पोराचा. तुम्हाला सांगायचं म्हणजे हो, आणि काय नाही नुसतं तुम्हाला सांगायचं, एक हात तुटलेला आहे आणि ते असं जातं, ते अंगाला कसं तरी लावून घेतं, तिथं पडलेलं असतं 24 तास. तुम्हाला सांगायचं म्हणजे 24 तास पडलेलं असतं. पण एक सांगू तुम्हाला, जरी त्याचं कर्म वाईट असेल, आलं का लक्षामध्ये, पण त्यांनी जर त्याच्यात काही परिवर्तन, बदल, सुधारणा केली तर कर्माची शिक्षा होत नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे. आणि कर्म हे कोणाला सोडित नाही.
तुम्ही असं समजू नका की कीर्तनकार झाला म्हणजे त्याच्या बापाला चुकत असतं. अरे देवाच्या बापाला चुकानं तर आपल्या का चुकायचं आहे? तुम्हाला सांगायचं कीर्तनकार झाला म्हणजे काय झालं? म्हणजे कीर्तनकार झाला लोक पाया पडायला म्हणजे काय होतं? पण त्याला पुढे जाऊन तापलेल्या तव्यावर उभं करतात. हो, पाया पडताना जसा पाय जोडतो ना, तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे अरे अन्न सगळे जर परमात्मा आहेत, पाया कोणी कोणाच्या पडायचे तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्व ठिकाणी अणुअणुमध्ये तो भरलेला आहे. लक्षात ठेवा, आपण जर चुकीचं कर्म केलं ते चुकीचं कर्म आपल्या जीवनामध्ये शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. हा कशाचा नियम आहे? हा नियम सृष्टीतला आहे. लक्षात ठेवा, आपण केलेले नियम नाही. हो, आपण नियम कोणी आपण केलेले नियम सांगू का तुम्हाला? बस स्टँडवर थुकू नये हा नियम कोणी केला? बस स्टँडवर आपलं बस स्टँड आहे, आपल्या बस स्टँडवर कोणी थुकू नये हा नियम कोणी केला? माणसाने. आणि मोडला कोणी? बैलाने. आणि माणसानेच मोडला ना अण्णा. नियमही माणसानेच केला आणि माणसानेच मोडला. कोणी का असेल तो? एखादाच आपल्यापैकी कोणीतरी असेल ना. बसमध्ये थुकू नये हा नियम आपण केला पण आपणच मोडला. लक्षात ठेवा. पण मी तुम्हाला नियम सांगतो. नियम कशाला म्हणतात? नियम म्हणजे तुम्ही केलेले नियम नाही. हां, नियम त्याला म्हणतात की अग्नीवर पाय पडला आणि त्याला भाजला नाही, कारण तो हबप होता म्हणून. हबप असला आणि कोणी असला का अग्नीवर पाय पडला भाजणारच. हो, फुटक्या होल्डरमध्ये बोट गेलं, करंट चालू आहे, आपण तो हबचा असल्यामुळे तो सटका बसला नाही. असं आहे का? कोणी असं तो फुटक्या होल्डरमध्ये बोट गेलं, करंट चालू असलं ना, त्याला माप नाही. हो, अग्नीवर पाय पडला, जमीन पाऊस पडला, जमीन वल्ली झाली नाही, असं कधी पाहिलं तुम्ही? हां, होऊ शकतं असं? पाऊस पडल्यानंतर मुरगजळ असताना जमीन नाही ओली होणार, पण पाऊस पडल्यानंतर जमीन वल्ली होणार. पाप केल्यानंतर शिक्षा होणार 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 असे. बरं, पुण्य केल्यानंतर शिक्षा नाही होणार. का बरं शिक्षा नाही होणार? त्याचं कारण नीट आहे का? पुण्याचे फळं वेगळे आहे आणि पापाचे फळं वेगळे आहे. असे फळामध्ये बदल आहे, वस्तूमध्ये नाही बदल. वस्तू तीच आहे. कर्म हे दोन्हीकडे घडत असतं. पण एक कर्म असं आहे, लहानपणी खेळताना तुम्हाला सांगायचं भिंग पकडला, भिंग. हो, आणि भिंग पकडल्यानंतर त्यांनी त्याचा पाय मोडला आणि त्याच्यात काटा खोसला. त्या मोडलेल्या पायामध्ये काटा खोसला. मी पण केलेले गाई वळताना, पण आता मला काय होईल अजून झालं नाही. हो, आणि त्यांना लगेच तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याची भिंगरी तयार केली आणि अशी. हो, आणि ते पाहायला मजा वाटली, आनंद वाटला. पण ज्या वेळेला त्यांना सुळावर देण्यात आलं, साधूचं चरित्र सांगू राहिलो मी. हो, त्यांना सुळावर दिल्यानंतर ते डायरेक्ट वर गेले, कारण ते साधू होते. डायरेक्ट वर गेले. त्यांनी सांगितलं, अरे बापरे, किती मोठी चूक झाली. सुळावर असं आहे, वर ठेवला की डायरेक्ट माणूस खाली येतो. आणि तिथं सुळावर जाऊन तप करायला लागले. तिथं जाऊन आसन लावलं सुळावर. आता सगळे चकित झाले, पळत गेले सरकारकडे. सरकार, लई मोठी चूक केली तुम्ही, साधूला तुम्ही शिक्षा दिली. हो, सरकार पळत आले. सांगितलं, महाराज क्षमा करा, माझ्याजवळ चूक झाली, मी तुम्हाला सुळावर नव्हतं द्यायला पाहिजे. चोर निघून गेले, सावाला सुळावर दिलं. त्यांनी क्षमा मागितली, पण त्यांनी सांगितलं, ते सुळावून जसे वर गेले तसेच उतरून आले. सांगितलं, राजा तुझं कर्तव्य आहे, तू शिक्षा जी दिली, गुन्हेगाराला शिक्षा दिली पाहिजे, त्याचंच नाव राजा आहे. हो, जर गुन्हेगाराला शिक्षा दिली नाही तर ते उन्मत्त होतात, लई गरिबाला पेडा करतात. त्याच्यामुळे शिक्षा दिली, तुझं कर्तव्य आहे, तू केलं ते बरोबर आहे. पण एक गोष्ट ध्यानात, कोणती? एक गोष्ट अशी आहे, मला शिक्षा का झाली? ती यमाकडे गेले. हो, मांडवी ऋषीचं चरित्र आहे, तुम्हाला सांगायचं. यमाकडे गेले, यमाला सांगितलं, अरे मस्ती आली का तुला? हा, का मला सुळावर दिला तू? मी गुन्हा केला नसताना का सुळावर दिला तू? ते म्हणलं, सरकार एक माफ करा महाराज, मी पाहतो. मग त्यांनी आहे ना त्यांची खतवणी काढली. हो, आणि पानं उचकायला सुरुवात केली. 7व्या जन्मामध्ये केलेलं होतं त्यांनी. कोणत्या जन्मात? 7व्या जन्मामध्ये भिंग मोडून त्याची भिंगरी केली. 7व्या जन्मात त्यांनी सांगितलं, वय किती होतं त्यावेळेला? त्यांनी सांगितलं 8-9 वर्षाचं होतं. 8-9 वर्षाच्या वयात कायद्यात बसतो का तो?
त्यांना यमाला सुद्धा घाम फुटून गेला अण्णा, तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, जो पाप करीत नाही ना तो कोणाच्या बापाला भेट नाही. तुम्हाला असं वाटलं ना देऊ देऊ. हो, जो पाप करतो त्याला लई भेवा लागत असतं. ते उंदीर जरी अंगा उडी मारली तर टणकन उडत होती तुम्हाला सगळं. पण जो पापच करीत नाही तो कोणाच्याच बापाला भेट नाही. आणि मग त्यांनी सांगितलं मी केलं नाही, मला का शिक्षा? 7व्या जन्मात केलेले. मग हे कर्म जीवनाला, साधूला जर समजा एवढं दुःख देतं, आपल्यासारख्या सामान्याचा प्रश्न उरतोच कुठं तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, जिथं जर तुम्हाला सांगायचं देवाच्या बापाला, हो, जर ते कर्म चुकत नाही, मग त्या कर्मातून सुट्टी करण्यासाठी कोणाकडे जावं लागतं? हो, जो कर्म करून घेतो त्याला शरण जावं लागत असतं. लक्षात ठेवा, त्याच्याकडे शरण जावं लागत असतं आणि त्याला सांगावं लागत असतं देवा मला तू ह्याच्यातून सोडव. कारण का? तुझ्यासारखा दाता दुसरा कोणी नाही. हो, आम्ही कोणाला शरण जायचं? गुरं ढोरं बायका पोरं शेळ्या मेंढ्या कुत्रे मांजरी याच्यातलं आमचं जीवन साधं जीवन. आम्ही शाळा शिकलो नाही, वेदांत पाठन केलं नाही, उपनिषद पाहिले नाही, काहीच केलं नाही. आम्ही अडाणी माणसं. आमचं कसं कल्याण होणार? आम्ही त्या संसारामध्ये शिर्डी सगट बुडून गेलो. आमचं कसं कल्याण होईल? तुम्ही कसे आहात? तुम्ही, तुमची मूर्ती कशी आहात? हो, कशी आहे देवाची मूर्ती? आधी उपासना केली, आधी उपासना केली. किती केली? आपणही उपासना करतो पण थोडंसं कमी प्रमाणात असतं. आपण दीर्घसूत्रीपणाने उपासना करतो. आता तिथे काय चालू आहे? खिचडी चालू आहे, स्वयंपाक चालू आहे. हो, कशावर चालू आहे? जाळावर चालू आहे. यांनी काय केलं? उदबत्ती लावली, वर खिचडी ठेवली, खाली काय लावली? म्हणजे तुम्ही हसू नका, उदबत्तीत अग्नी नाही असं नाही म्हणायचं. उदबत्तीत अग्नी आहे पण खिचडी होण्या इतका नाही. आलं का लक्षामध्ये? उदबत्तीत अग्नी आहे, खिचडी होण्या इतकं नाही. तसं आमचं भजन आहे पण देव भेटाय इतकं नाही, देवाला सांगा इतकं नाही. आमचं भजन आहे नाही असं नाही, आम्ही सुद्धा भजन करतो. आलं का लक्षामध्ये? का बरं भजन करतो आम्ही? अरे भजनाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. एक कलियुगामध्ये आपण कलियुगात जन्माला आलो, एवढाच पर्याय राहिलेला आहे, अन्नदान आणि भजन, बा दुसरं काहीच राहिलेलं नाही आता. हो, आज आपण कोणतं साधन करू शकत नाही, योग याग काही करू शकत नाही. हो, पण एवढं जरूर करू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो, चिंतन मनन श्रवण करू शकतो. आणि श्रवण ही भक्ती आहे. आता जी तुम्ही ऐकू राहिले ना, भक्ती आहे ती, 9विधा भक्तीतली. हो, आपण करू शकतो. आलं का लक्षामध्ये? पण ती कशी करावी याच्यामध्ये आपण अनभिज्ञ आहोत, याच्यामध्ये आपण थोडं अडाणी आहोत. लक्षात ठेवा. हो, आपण करीत नाही असं नाही,
हे श्रवण करताना कसं करावं. जशी एखाद्या पंढरपूरला एखाद्या आईचं लेकरू चुकलं, हो चुकू नये, पण चुकल्यानंतर ती सारखं त्या गर्दीमध्ये तुम्हाला सांगायचं त्याचा आवाज तिच्या कानात बसलेला असतो. हो, चुकली या माये बाळ, चुकली या माये चुकली या माये. लेकरू चुकल्यानंतर आई सारखा त्याचा ध्यास लागलेला असतो. कोणत्या दिशेने त्याचा आवाज येईल सारखे तिचे कान लागलेले असते. झोपेत सुद्धा ती उष्णून उठते. तुम्हाला सांगायचं म्हणजे इतका त्याच्याशी तिचं तादात्म्य असतं. हो, ती आई सारखं जसं पाहते, हुरहुर पाहते, आणि तेही लेकराची तीच अवस्था असते. त्याची तिकडं ती अवस्था असते, हिची तिकडे ही अवस्था असते. तशी कथा श्रवण करताना आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जसं आईचं लेकरू चुकल्यानंतर आई सारखी आणि हुरहुर करते, तसं जीवन करून हे कीर्तन ऐकायचं असतं. जीवाचे कान करून, मनाचे कान करून कीर्तन ऐकायचं असतं. त्याच्यातून हिताचं एखादं महत्त्वाचं वाक्य जर आपल्या जीवनात मिळालं तर आपल्या जीवनातला पूर्ण तुम्हाला सांगायचं म्हणजे आणि पूर्ण कर्माचा बाध होऊन शेष शिल्लक राहत नाही. त्याच्यातून तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याला मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. फक्त श्रवणातून करता येते. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. सर्वता श्रवणाने परीक्षिती राजा तरुण गेला, ध्यानात ठेवा. असं काय श्रवण एवढं पागाल आहे असं नाही. फक्त कीर्तनकारांनी काहीतरी मनोरंजन म्हणून कथा सांगू नये. हो, मग काय करावं. कीर्तनकारांनी मनोरंजन म्हणून कथा सांगू नये. जे ग्रंथात लिहिलेले आहे, ज्ञानेश्वरीत लिहिलेले आहे, भागवतात लिहिलेले आहे, आणि ते लोकांना सांगावा. मनोरंजन ह्या कथा सांगू नये. लोकांना त्या बऱ्या वाटतील, हो, पण त्यांचं खरं नसणार आणि त्यांचं खरं नाही, कीर्तनकाराचंही खरं नाही. मग त्यांना जे काही ग्रंथात लिहिलेलं आहे एवढे योग्य तेवढं थोडं सांगायचं, बाकीचा पाल्लाळ विषय लावायचा नाही. थोडकं सांगायचं आणि तेही महत्त्वाचं सांगायचं. हो, तुकोबरायांनी पाहिलं, देव म्हणतात ना मागा म्हणून मागण्यासाठी गेले, आणि देवाला उपमा देताना कशाची दिली. धर्माची तू मूर्ती. हो, तू धर्माची मूर्ती. धर्म हेच तुझं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. हो, धर्म हा जो आहे साखरीची मूर्ती, साखरीची मूर्ती तुम्हाला सांगायचं, तांब्याची मूर्ती, गुळाची मूर्ती, अनेक मूर्ती आहेत, लक्षात ठेवा. पण काही मूर्ती जी आहे तुम्हाला सांगायचं, ही जी मूर्ती आहे ही देवानी तुकोबरायांनी बोलताना काय म्हटलं, धर्माची तू मूर्ती, आणि तुझ्या हातामध्ये दोन गोष्टी आहेत. हो, कोणत्या दोन गोष्टी आहे. पाप आणि पुण्य हे तुझ्या हातात आहे. हो, असं समजू नका का कीर्तन केल्यावर पुण्य निर्माण होतं. कोण म्हटलं तुम्हाला सांगायचं. कीर्तन केल्यानंतर जर तुम्ही पाकिट जर 50,000चं भरलं आणि कीर्तनकारांनी जर घेतलं तर दोन्ही पण नरकाला जातात. देणाराही जातो, कीर्तनकार पण जातो. कोण सांगितलं तुम्हाला कीर्तन केल्यावर कीर्तन केल्यावर त्याचं कल्याण होतं. कोणी सांगितलं हे तुम्हाला. कीर्तन हे सुद्धा कर्म आहे, आणि तेही तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे. हो, नारायण बुवाचं ऐकायला तुम्ही एवढे येडे नाही. हो, ह्या ज्या गोष्टी आहे बंधूंनो, ह्या गोष्टी जर आम्ही मोठ्या चुका केल्या तर तुम्हाला वाटतं का आम्हाला माफ होईल असं वाटतं का. ते कर्म मुळीच होणार नाही, आणि तुम्हाला लगेच होणार नाही. का बरं. तुम्ही सगळ्या गावाचे पैसे जमा करून पाकिट भरले ना. हो, तुम्हाला काय माफ होणार आहे. हो, तुम्ही फक्त एवढंच आहे, कीर्तनकारांनी तुमचं वर्णन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला बरं वाटलं, पण ते खरं नाही आहे, ध्यानात ठेवा. हो,
पुढे ज्या वेळेला टायर मध्ये घालतील ना त्याला, त्यावेळेला त्याच्या लक्षात येईल हो बात बहुत भारे बापरे, इथं हे अवघड आहे, पुढचं अवघड आहे, पुढचं कठीण आहे. कर्म तुम्हाला दिसताना असं दिसतं, पण चुकीचं कर्म आहे, ध्यानात ठेवा. कीर्तन जरी असेल तरी हो, ते कीर्तन करायचं सेवा म्हणून करायचं, तिथे जास्त आघावपणा मिरवायचा नाही. आता मी जरी समजा कीर्तन केलं आणि पैसे घेतले, मी देवावर उपकार केला असा त्याचा अर्थ लावू नका. हो, देवानी मला तोंड दिलेलं आहे, देवानी मला बोलण्यासाठी सगळ्या गोष्टी दिलेल्या दिले, इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी, जेणे जोडण्यासाठी हे साधनं दिलेले, पैसा मिळवायसाठी नाही. हो हो, त्याच्यामुळे हे कीर्तन तुम्हाला जर असं वाटू देऊ नका लई मोठा धोका येतो, आणि तोही तुमच्या सगट आहे. हो, तुम्हाला असं वाटू देऊ नका कीर्तनकार जाईल, तुम्हाला घेऊन जाईल तो. हो, दिसता जाणार नाही, असं घेतीन देती म्हटलेले त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जरी तुम्हाला कर्म दिसत असलं ना, चुकीचं कर्म आहे ते, ध्यानात ठेवा. हो, काही माणसं फार एकदम ते म्हणले त्याला 11,000 म्हण, यांना 20,000 म्हण. अरे तुला करायचं काय, तुला काय त्याच्यातलं कळालं? तुझ्या गळ्यात माळीचा पत्ता नाही आहे हा, आणि येण्यासारखा तू सांगायला लागला तिथं काय नाही. हे सगळं अर्धवट काम आहे. हे जर चुकीचं कर्म केलं ना बंधूनो, लई मोठी नुकसान आहे. मी बोलतो असं नाही, तुम्ही गाथा पाहून घ्या. माझ्या माथ्याचा वापर मी करीतच नाही, गाथ्याचा वापर सांगतो. गाथा असा लिहिलेला आहे, तो 1000 वर्षापूर्वी बुडवला. कोणी बुडवला? बुडवणारे कोण होते? त्यांनी सांगितलं तुम्हाला अधिकारच नाही हा बोलायचा. का बोलले तुम्ही? ते म्हणले सांगा मला, देवानी सांगितलं बोलायला. देवानी सांगितलं म्हणून मी बोललो, मी माझ्या मनाने बोलत नाही, लक्षात ठेवा. मला सांगितलं देवानी, नामदेवाने सांगितलं की तुम्ही जगाच्या कल्याणासाठी काहीतरी लिहा. हो, आणि त्याच्यामुळे मी बोलतो. चुकीचं असेल तर माझी क्षमा आहे. तुम्हाला काय करता येईल ते करा, भूदेव तुम्हाला जे जमेल ते करा. त्यांनी काय केलं माहिती आहे? तो गाथा दगडाला बांधून बुडवून दिला. हो, म्हणजे हा गाथा खरा आहे की खोटा आहे हे तुम्हाला सांगायचं. 450 वर्षापूर्वी सिद्ध झालं की हा गाथा जगाचं कल्याण करणार आहे. हो, नुसतं कीर्तनकाराचं नाही, ऐकणाऱ्याचं सुद्धा कल्याण करणार आहे. पण ऐकणाऱ्यानी आणि सांगणाऱ्यानी दोन्हीला नियम आहेत. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही मर्यादा कीर्तनकारांनी मोडायची नाही. हो, आणि तुम्हाला सुद्धा नियम आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला असं नाही का तो एकासाठी नियम नसतो, सगळ्यासाठी जो नियम असतो त्याला नियम म्हणतात. हो, आणि तो नियम तुम्ही सुद्धा मोडायचा नाही. दारात आलेल्या अतिथीला आज सांगू का, हे जे तुम्ही अन्नदान केलं बंधूंनो, हो, याच्यामध्ये कोणत्या रूपात देव येईल इथे तुम्हाला माहीत नाही होणार. एक कृपा करा, नाही तुम्हाला काही राहिलं तरी चालेल, फक्त आलेल्या अतिथीला घासभर अन्न द्या, बाकीचं काहीच करू नका, उठवू नका. नाही राहिलं चालेल. हो, तुम्हाला नाही राहिलं मिरची भाकर खाऊ घरी गेल्यानंतर, पण मात्र आलेल्या अतिथीला इथून उठवायचं नाही. हा नियम ध्यानात ठेवायचा, बाकीचं काहीच नाही. त्याचे अनेक रूप आहेत, अनंत रूपे, अनंत विशेष. देवाची अनेक रूपं असतात, आपल्याला माहीत नसतं. आपण कपड्यावरून पाहत असतो, कपड्यावरून ठरवित असतो. कपड्यावरून कळणारी ती वस्तू नसते, ध्यानात ठेवा. ती वस्तू अशी भारी आहे की तुम्हाला सांगायचं म्हणजे, म्हणून महाराज म्हणतात धर्माची तू मूर्ती. हा, तुझी मूर्ती जी आहे ना, धर्मस्वरूप आहे. धर्म वेगळा आणि गुळ वेगळा आणि गोडी वेगळी नाही. अभेद आहे तिथे. गुळही वेगळा नाही, गोडी वेगळी नाही. गुळाला सोडून गोडी राहूच शकत नाही. तसं धर्माला सोडून, गुणीला सोडून, आता हा पखवाद वाजवणं हा गुण आहे, पण हा गुणीच्या आश्रयाने राहतो, लक्षात ठेवायचं. वाजवणारा जो आहे, वाजवण्याची जी कला आहे, गुण आहे, हा वाजवणाऱ्याच्या आश्रयाने राहतो. गुळाच्या आश्रयाने गोडी राहते, तसं स्वरूपाच्या आश्रयाने तुम्हाला सांगायचं म्हणजे धर्म राहतो. आणि त्याचं स्वरूप हे धर्म सुमन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. हा मार्ग जो स्वीकारला तुम्ही, अगदी चांगली गोष्ट आहे. फक्त एकच आहे, त्याच्यातले 2-3 नियम कोणते? आलेल्या अतिथीला उठवायचं नाही एक,
दुसरी गोष्ट असं आहे, जे तुम्ही घरून कष्ट करून आणलेलं आहे ते प्रेमाने वाढायचं, एवढंच करायचं. हे 2 नियम जरी ध्यानात आले तरी पुष्कळ झालं. हो, तुम्ही असं समजायचं नाही की हे मी केलं असं म्हणायचं नाही. हे कृष्ण अर्पण देवाचं आहे, बस एवढं म्हणायचं. आलेला जो अतिथी आहे त्याला घासभर अन्न द्यायचं आणि हा नियम चालू ठेवायचा. कीर्तनकारांनी इथं आल्यानंतर जर तो पैशाची अपेक्षा करून येत असेल तर त्यांनी गणरायाकडे पाहून घ्यायचं, कारण त्याचं वाकडं सोंड आहे. हो हो, कारण वास्तविक तुम्ही आरती म्हणून पहा, सरळ सोंड आहे, वाकडी नाही. वाकडं पैसे घेणाराच त्याचं आहे. हो हो, पैसे देणाराचं बी आहे आणि घेणाराचं पण आहे. हो, दोघांचं वाकडं आहे त्याचं. तुम्हाला सांगतो, तुम्ही सेवा करायची असेल तर इथे यायचं. सेवा जर करायची नसेल ना, मग तुमचं तुम्ही पाहून घ्यायचं. कारण ज्या दिवशी भूकंप झाला खिलारीचा, त्या दिवशी मला वाटतं श्रीरामपूरजवळ टाकली भान इथं होतो. हो, आणि तोही पहाटे 4 वाजता झाला. तुम्हाला सांगायचं म्हणजे, हो, तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करून पहा, तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. अजूनही ते घरं काही दाबलेली माणसं तसे तसे, सोनं चांदी वधी तसेच आहे. मग गणेश उत्सवाच्या दिवशी का झाला भूकंप? आईसाहेब इथं बसलेले आईसाहेब, लेकराला मारता का नाही तुम्ही कधी? हो, मारता का नाही? अहो, लई वेळेला मारता तुम्ही. माझ्याकडे काय राग पाहू राहिले? हो, किती काही वेळेला लेकराला मारतात, पण केव्हा मारतात? लेकरांनी चूक केल्यानंतर मारता. हो, ज्या लेकराच्या तोंडात तुम्ही घास घातला त्या लेकराच्या तोंडात माती खाताना मारलं नाही का तुम्ही? हो, याचा अर्थ काय होतो? तसं देव सुद्धा आपली आई आहे. देव सुद्धा शासन केल्याशिवाय राहत नाही. जर आम्ही काही कसं वागायला लागलो, जर आम्ही दारू पिऊन गणेश उत्सव साजरा करायला लागलो, दारू पिऊन देवाची आरती करायला लागलो, तुम्हाला वाटतं का देव भोळा आहे इतका? शासन करतो शासन. गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी 42 गावं मातीत घालून टाकली एका क्षणात. मग मी कीर्तनाला गेलो, मग एक आजोबा होते, वयवृद्ध होते. त्यांना म्हटलं, बाबा हे कसं काय घडलं? ते म्हणे, बाबा मी माझ्या कुटुंबातला 14 माणसातला एकटाच राहिलेला आहे. ते बी कामून राहिलो मी. मला जुलाब होत होते, डबडं घेऊन बाहेर गेलो होतो, नाही तर मी बी घरात दाबून गेलो असतो. कारण त्यांनी झिमझिम पाऊस सुरू केला, सगळे घरात घातले. हो, आणि बस लगेच भूकंप झाला. 3 वेळेला झाला. 3 वेळेमध्ये काही ठेवलं त्या परिसरामध्ये. तुम्हाला सांगत मी पाहिलं की असं का घडलं तर त्याचं कारण आमच्या खूप चुका आहे. वर स्टेज आहे, खाली स्टेजच्या खाली आम्ही काय करू राहिलो हे आम्हाला सुद्धा माहीत नाही. देवाला काही माहीत नाही, त्याला न सांगता कळतंय सगळ्या गोष्टी. ती प्रतिमा आहे, इथं स्थापन केलेली प्रतिमा आहे. परमेश्वर आपल्या हृदयामध्ये आहे, लक्षात ठेव. ह्या मंदिरामध्ये परमेश्वर आहे. हो, त्याला आत्मा म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्यालाच कुटस्थ म्हणतात, त्यालाच नारायण म्हणतात, त्यालाच तुम्हाला सांगायचं तो सर्व शक्तिमान आहे. फक्त त्याची आपल्याला ओळख नाही आहे. आणि त्याची ज्या दिवशी ओळख होईल ना, त्या दिवशी आपला जन्म सफल होऊन जाईल, लक्षात ठेव. त्याची सरली एरझार, हो, झाला सफळ व्यापार. पण त्याची ओळख जोपर्यंत नाही ना, तोपर्यंत आपण चुकीच्या गोष्टी जरी केल्या ना, अण्णा क्षमा नाही. क्षमा पाहिजे असेल तर महाराज आज देवाला म्हणतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हातात आहे, मला काहीच कळत नाही. हो, फक्त एक काम कर, माझ्या हातून चुकीला काही गोष्टी घडल्या असतील, मी अज्ञानी आहे. हो, मला शाळा येत नाही, मी अडाणी आहे, शाळा शिकलेलो नाही, संस्कृत वाचता येत नाही, मी अडाणी, पण माझ्या हातून काही चुका घडल्या असतील ना, त्याची मला क्षमा कर. हे अभंगाचं 2रं चरण आहे. मज सोडवी दातारा,
सोडवी, मला सोडव त्याच्यातून. तू कोण आहे? तूची अनाथाचा दाता, तू दाता आहेस. हो, वेद शास्त्र पुराण तुझं वर्णन करतात. दाता कोणाला म्हणतात? जो दान करतो त्याला दाता म्हणतात, लक्षात ठेवा. तसं तू मला जे दान देणार आहे ना, माझ्या हातून जे बरं वाईट शुभ अशुभ काही घडलेलं असं ना, त्याच्यातून सोडव. तूच अनाथाचा दाता, दुःख मोह नासावया चिंता, शरण आलो तू जाता, तारी कृपावंता माय बापा. हो, संत संगती देई चरण सेवा, जेणे तुझा विसरण पडावा, हाची भाव माझ्या जीवा, पूर्वी देवा मनोरथ, मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती, विघ्न सोडवणी हाती विनंती माझी परिसावी, अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधने, साकडे न पडे देणे, दुजे भक्तिवीन माय बापा. देवा, काही एक गोष्ट कर, तू दाता आहेस. वेद शास्त्र पुराण सगळं तुझं वर्णन करतात आणि तू दाता म्हणून आहेस. फक्त एक कर. काय करू मग मी? भगवान म्हणतात मी काय करू? ते म्हणतात मला सोडव. कशातून सोडव? एक वेळ करी या दुःखा वेगारे, एक वेळ करी या दुःखा वेगारे, ही आहे प्रार्थना, ही आहे मागणी, ही आहे याचना. कोणाकडे आहे याचना? ज्यांनी बांधून टाकलेलं हे सगळं विश्व ज्यांनी बांधून टाकलेलं हे मायेने बांधून टाकलेलं आहे. माया जबरदस्त आहे, लक्षात ठेवा. हो, मायेतून जर बाहेर पडायचं असेल ना, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, लक्षात ठेवा. ममै वांशू जीवलोके, ही जीवसृष्टी ज्यांनी बांधून टाकलेली आहे, कर्माने बांधलेली आहे एका रोमावर, आणि ही सर्व सृष्टी आहे. ममै वांशो, अंशो म्हणजे एका अंशावर पूर्ण सृष्टी आहे. हो, ही जीवसृष्टी एका अंशावर आहे, आणि असा असलेला तो, त्याला ही विनंती आहे. काय? एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. तू ह्याच्यातून मला सोडव. हो, याच्यातून तू सोडव. का बरं? तू म्हणतो ना मागायचं, मग याच्यातून सोडव मला. कारण मी बांधल्या गेलेलो आहे, मी सोमतीने सुटू शकत नाही. एक सांगू का? तुमच्या घरामध्ये पिंजरा आहे, पिंजरा. त्या पिंजरा तयार करणाऱ्याने असा पिंजरा तयार केलेला असतो, त्याच्यात जाता येतं, येता नाही येत. हो, आणि जाण्याचं स्वातंत्र्य हे ज्याची त्याला असतंच. हो, ते मध्ये काय ठेवतात माहिती? त्या पिंजऱ्यामध्ये पेढा ठेवतात, पेढा. हो, पिंजऱ्यात पेढा ठेवलेला असतो, आणि तो तुकोबारायचे अभंग पाठ करून तो पिंजऱ्यात जातो. हो, तो म्हणत असतो,
हो उंदराच्या कल्याण मालकाच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. काय परोपकारी आहे माझ्यासाठी. मला पेढा खूप आवडतो म्हणून त्याने पेढा ठेवला. हा त्या पेढ्यासाठी येडा होतो, त्या पिंजऱ्याच्या भोवती फिरतो आणि त्याला रस्ता सापडतो आणि आतमध्ये जातो. आत गेल्यानंतर पाठीमागे पाहतो तर खटकन दरवाजा लागून जातो. लागल्यानंतर तो पेढ्याजवळ फिरत असतो पण येडा होतो, पेढा खात नाही. ही उंदराचं सांगू राहिलो मी. हो मी अडकलो, मी याच्यामध्ये अडकलो, ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलो, बंधनामध्ये मी अडकलो. तो पेढा खात नाही. हो कोण? उंदीर. हो मी अडकलो. आपल्याला अडकलो असं वाटतच नाही. खरं सांगा इमानदारीनं मायबाप, आपल्याला अडकलो असं वाटतं? आपल्याला अडकून गेलेलो आहे अण्णा. हो सुटू नाही शकत. हो कोणतं चक्र आहे माहिती आहे का? याला काळ चक्र म्हणतात. हो याच्यामधून कोणी सुटू शकत नाही. आणि सुटायचं असेल तर त्याला प्रार्थना करावी लागेल. ज्यांनी हे पिंजरा तयार केला ना त्याला त्या प्रार्थना करावी लागेल. एक वेळ करी याच्यातून मला सोडव. आता मी तुला शरण आलो. तनाने मनाने ही शरणागती आहे. देवाला अर्पण करणं म्हणजे जास्त पैसा झाला म्हणून अन्नदान करतात नाही. देवा राखे शरणागता देवा राखे शरणागता देवा राखे शरणागता देवा राखे ब्रीद जो मला शरण येतो. जो होय मज अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. जो मला शरण येतो. हो बंधूंनो, शरण जाताना आहे ना तनाने मनाने सर्वांगाने शरण जावं लागतं. त्याला शरणागताचा तो प्रतिपाळ जरूर करतो. पण कसं शरण जावं? आईला जितकं लेकरू शरण असतं, पण आईच्या उदरामध्ये गर्भ असतो. खरं सांगा तो किती अनन्य असतो आईला. आई व्यतिरिक्त जगात काहीच जाणत नाही. हो आई वाचून तो काही जाणत नाही, तो गर्भ. हो तसं देवाला शरण जायचं. देवा वाचून जगतात काहीच नाही असं ज्या दिवशी आमच्या मनाने निश्चय होतो, ज्या दिवशी आमच्या मन असा निश्चय पक्का करतं, त्या दिवशी परमात्मा दूर नाही, जवळ आहे, आपल्या जवळ आहे. मागे पुढे आपल्या मागेही आहे ना पुढेही आहे. लक्षात ठेवा, परमात्मा दूर नाही. परमात्मा दूर केव्हा जातो? हे माझं आहे, मी करतो, मी करताय, त्यावेळेला देव दूर जातो. पण हे सगळं तुझं आहे. मी कोण आहे? मी सेवक आहे. माझं काहीच नाही. मी आणलेलं काही नाही आणि मी नेणारं काही नाही. पण केलेलं कर्म, आजचं जे अन्नदान पुण्य जे केलेलं आहे हे तुमच्याबरोबर येणार आहे. पैसे नाही येणार. हो त्याला वारस लावा लागतो. अगोदर अकाउंट खोलताना पहा तुम्ही, वारस लावा लागतो. या घराला तुम्ही म्हणले पोराला लावणार नाही आम्ही, वारस लागणार पोरग 100%. तुम्ही लावू नका. हो कारण नियमच कायद्याचा तसा आहे तो. हो याला वारस लागेल, पैशाला वारस लागेल, शेतीला वारस लागेल, पण पुण्याला कोणीच वारस नाही. पुण्याला GST पण नाही आहे. आणि म्हणून पुण्य मिळवायचं आणि पुण्याचा बोजा पण नाही होत. हो एखादा म्हणला लावा याला चाकून पुण्य काढून घे, नाही जमत. हो चाकू काढल्यावर शरीराचा घात करील, पुण्याचा नाही करणार तो. पुण्य बरोबर येणार, बरोबर येणार, बरोबर येणार. हे तुकाराम महाराजांना माहीत होतं. तुकाराम महाराजांना माहीत असल्यामुळे तुकाराम महाराजांनी पुण्य मिळवलं. वाढता हा पुण्य धर्म केला. हो धर्म हा वाढता करायचा, घाबरायचं नाही बिलकुल. धर्म करणार नाही असं मनामध्ये कधीच ठेवायचं नाही. माझी नुकसान तर नाही होणार, मी भिकारी तर नाही होणार, हो मी पैसे नाही नाही नाही, सगळं त्याचं आहे, सगळं त्याचं आहे. ते प्रेमाने द्यायचं आहे. हो
नाही तरी द्यावाच लागणार आहे. हो, राजी खुशीने अक्कल हुशारीने द्यावाच लागणार आहे. आणि जसं आलं तसंच जावं लागणार आहे. तुम्हाला जर तसं काही वाटत असेल तर तुम्हाला हिशोब सांगतो मी. जन्माला आल्यानंतर याचं वजन करून पहा. हो, किलो 2 किलो 1.25 किलो असं काहीतरी त्याचं वजन भरतं. 2 किंवा काही मुलं मोठे असतात 2 किलो भरतं, 1.25 किलो भरतं. आणि त्याच्या राखीचंही वजन करून पहा मेल्यानंतर, तेवढंच भरतं, जास्त नाही भरत. करकुटा सुद्धा इथंच काढून घेतात. हो, करकुटा सुद्धा बरोबर नाही देत. हो, इतकं तंतोतंत काम आहे हे. मोजून मापून दिलेले 21,600 दररोजचे श्वास होतात. हो, एकही श्वास वाया जाऊ देत नाही, त्याला संत म्हणतात अण्णा. हो, रात्रंदिवस ती प्रभूचं चिंतन करीत राहतात. अन्नाची पाण्याची कशाची द्यायची खबर नसते त्यांना. हो, परमात्मा काम करतो, काय उपकार थोडाच करतो तो. तुम्हाला सांगायचं, विमान घेऊन तुकाराम महाराजाला आला, देवाने लई उपकार केले असं वाटतं का तुम्हाला? हा लाखो समाज जो ऐकतो ना, केवळ तुकाराम महाराजामुळे, देवामुळे नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आज उपकार आहे त्यांचे आणि तुम्ही गुन्हेगार आहे. तुम्ही म्हणा आम्ही कशी काय गुन्हेगार आहे? सिद्ध करून देतोय तर व्यासपीठ आहे. हो, तुम्ही गुन्हेगार नाही का? तेवी व्यासपीठावर बसलेले सुद्धा, कीर्तन सांगणारे सुद्धा गुन्हेगार आहे. हो, कारण हे तुकाराम महाराजांचे अभंग घ्यायचा त्यांचा अधिकार नाही. हो, त्यांचे बायका पोरं मेले, अभंग लिहिताना लक्ष नाही दिलं त्याच्याकडे, आणि तुम्ही खुशाल व्यापार सुरू करून दिला. या बॉल 20,000 पैसे लोक गावातली जमा करायची, आपण मोठी की चोदायची, आणि त्यांनी कीर्तनकारांनी त्याचं वर्णन करायचं. तुम्हाला टायरमध्ये घालून आणलं पाहिजे. तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही काय साधे गुन्हेगार नाही का? हा, म्हणून आपण जी गोष्ट करतो ती गोष्ट आपण गुन्हा सिद्ध केला पाहिजे. आपण नुसतं लोकांनाच गुन्हेगार ठरवायचं असं नाही, आपण सुद्धा गुन्हेगार आहोत असं असू द्या. काही माफ करा, जास्त काही बोलत नाही मी, पण ती एक सवय पडलेली असते. खरं बोलायची सवय पडलेली असते. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी असं आहे ते. हो, तर त्याच्यामुळे खरं बोलणं शक्य आईला चालत नाही, तर तुम्हाला तरी केव्हा चालेल? अशी म्हण आहे भाऊ तुमच्याकडे. आणि सख्खी माईला चालत नाही म्हणे भाऊ खरं बोलणं. आता कसं काय करू मग? आता खोटं बोलून मी जाऊ नरकाला? खोटं बोलणं तर राग येतो. हो, बरं वाटतं? नाही नाही नाही, खरं बोलायचं. आणि ते कशासाठी बोलायचं? कल्याणासाठी बोलायचं. कीर्तनामध्ये फालतू एकही अक्षर बोलायचं नाही. हो, कीर्तनामध्ये फालतू एकही अक्षर बोलायचं नाही. आणि त्यांनी जे बोललेलं आहे ते निरोप फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचा, बाकीचे आगाऊ धंदे करायचे नाही. हो, तुकाराम महाराजांनी काय लिहिलं हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं, हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. हो, कीर्तनकारांनी फालतू गोष्टी मनोरंजनासाठी त्यांच्या खिशामध्ये सगळे साधनं आहेत. मोबाईल मनोरंजनाचं साधन नाही तर काय? कितीतरी साधनं त्यांच्या घरामध्ये पडलेले आहे. त्यांना अध्यात्माचं स्वरूप नीट समजून द्या, भक्तीचं स्वरूप नीट समजून द्या, कशी करायची ते समजून द्या, काय मागायचं ते समजून द्या, आणि ते मागितल्यानंतर आमचं काय होईल तेही समजून द्या. त्यांना समजून द्या. समजून दिल्यानंतर जर कळालं मला माझ्या तोंडात अमृत आहे, खरं सांगा इमानदारी, मी ठोकून टाकील ते. का थुकणार नाही? मला माहिती आहे ते अमर करणार आहे मला. हो, ते घोटभर जरी असेल पण मला अमर करणार आहे. पण मला कळालं की हे मुर्गजळ हे पाठीवर आहे, काही उपयोगाचं नाही. हो, अमृत हे माणसाला, तसं देवाचं नाव हे अमृत आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही बसलेले 2 तास झाले माझ्याकडे पाहू राहिले, माझं तुमचं काही भांडण आहे का? हो, मग एक काम करा, मी पुढे थोडं भजन म्हणतो, 2च मिनटं करा. तेही भजन देवाला आवडतं म्हणून करा, लक्षात ठेवा. त्याला आवडतं म्हणून करा, मला आवडतं म्हणून करू नका. मी पुढे 2च मिनटं म्हणतो आणि तेही प्रेमाने. आई मेल्यानंतर तुम्हीच रडतात का रोजन लावता आई साहेब? इकडं माहिती नाही मला म्हणून विचारलं मी पंढरपूरकडचं आहे. इकडं आल्यानंतर आई मेल्यानंतर आपल्यालाच रडावं लागतं. लोकांचं काय नांगर पडलेलं नाही. आई कोणाची आहे? आपली आहे. आणि रडायला कोणाला येईल? आपल्यालाच येईल. हो, भूक लागली हो, आता तुम्हाला भूक लागली, तुमच्या वाट्याचं मी जेवून चालेल का? कसं चालणार नाही. मग भजन तरी कसं चालेल? तुमच्या वाटेचं जेवण चालणार नाही, तुमच्या वाटेचं झोपून चालणार नाही, तुम्हाला ताप आली तर औषध घेऊन चालणार नाही, तुम्हालाच घ्यावं लागेल. तसं भजनही तुम्हालाच करावं लागेल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
अजून 2 कडवे बाकी आहेत. तुमची वेळ संपलेली आहे, ज्याला नियोजित वेळ म्हणतात. इथं काय 9 ते 11 बरोबर आहे. 7 ते 9, 9 ते 11 नाही, 7 ते 9, 7 ते 9 आहे. कीर्तन 7ला सुरू झालेलं आहे, 9ला. आता ह्याच्या पुढे जर अजून 2 चरण सोडवायचे म्हटले तरी अजून 2 तास लागतात. तुमची कोणाची हिंमत येते निवरात करा? सगळ्यांची बरं तुमची भाऊ यांचं एक बी नाही. आता आमचे सभासद यांच्यावर अवलंबून, तुमच्या थोडे अवलंबून. हे सगळे टाळं ठेवून पडद्याच्या मागं जातील. मग मी एकटाच सांगू नाही. त्याचं आता असं असतं, वेळेचे जे बंधन आहे, वेळेचं बंधन कीर्तनकारांनी का पाळावं? कारण आम्ही सगळे हायब्रिड खाणारी माणसं आहे. हो, आणि आम्ही 2 तास जोग महाराज ही मोठे मोठे माणसं, त्यांना सकाळी लोण्याचा गोळा एवढा लागायचा नाश्त्याला. आता आम्हाला कोराच्या सुद्धा नाही नाश्त्याला. आता आम्ही 2 तास कशी 2 तास उभे राहिली हेच उपकार समजायचे. हो, काही शरीर एवढं पाहिजे तसं अनुकूल राहिलं नाही बंधूंनो. आपण कलियुगात जन्माला आलो, शरीर पाहिजे तेवढं अनुकूल नाही. पण एक काम करा, जरी अनुकूल नसेल तर 2 तास करायला काहीच हरकत नाही. 2 तासाची मर्यादा तुमची पण आहे, 2 तासापर्यंत आमची पण आहे. कारण बेरिंगा भुशिंगा गेलेल्या आहे. गाडीच्या बेरिंगा भुशिंगा जर गेल्या ना, काहीच कामात गाडी राहत नाही. आता बसून कीर्तन करणं ही खरी अर्थाने आणि नियमात नाहीच आहे. मग तुम्ही मला नियमात नाही, मग नियमात नाही तर कसं काय केलं? त्याचं कारण ते त्यांना विचारा, ज्यांनी कीर्तन ठेवलं त्यांना विचारा. त्यांना मी सांगितलं मी कीर्तनाला फिरतच नाही, जागेवर बसूनच जे मिळतंय मला माहिती आहे. कीर्तन केल्यानंतर जे मिळतं मला जागेवर बसूनच मिळतं ना. काय करावं लागतं? जागेवर बसून फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र जपावा लागतो, काहीच करावं लागत नाही. आणि तेच फळ हे जे मी इथे येऊन सांगितलं तेच घरी मिळतं. काही फिरायची गरज नाही. त्यातल्या त्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तू सासूरवाडीला जाय. मग काय सांगितलं? असं नाही का? बरोबर चुकलं, जाऊ द्या, माफ करा. हो, त्याचं कारण असं आहे, जवळ हे शिखर सिद्ध आहे म्हणजे चांगलं आहे, हात चांगले आहे, पाय चांगले आहे, अनुकूल आहे, तोपर्यंत तू परमार्थ कर, तो आनंद घे. पण जर थकल्यानंतर तू फिरू नको. उगेच तुम्हाला सांगायचं, पडला कुठं पाय मोडला तर उगेच घरच्या पोरांना त्रास होईल. त्यापेक्षा जागेवर बस, शांत चिंतन कर. हो, ईश्वराचं चिंतन कर. आणि तेही कसं कर? जशी आई मेल्यावर लेक रडती असं कर. हो, ती असं म्हणते का काळी 1 मध्ये लाव मला रडायचंय? नाही नाही, काळी 1 नाही, काळी 2 नाही. हो, आहे त्या स्थितीमध्ये थांबा थांबा, लोक पाहायला येऊ द्या मग मी रडणार नाही. नाही, तिचं प्रेमच आतून उचंबळून येतं. ती म्हणत असते, आई गेली सगळं जगत गेलं माझ्या पाठीमागचं, आई हे माझं सर्वस्व आहे. म्हणून तिला काही करावं लागत नाही, ते आपोआप रडायला येतं. तसं बंधूंनो, आपल्या आतमध्ये जे प्रेम आहे ना, कंठी प्रेम दाटे नैनी नीर दाटे, हे आपोआप डोळ्यातून बाहेर येतं. तुम्हाला प्रेम ही वस्तू फार मोलाची वस्तू आहे. एक सांगू तुम्हाला, देव सगळं देतो, तुम्ही जे मागाल ते देतो, पण प्रेम नाही देत. देव लय कृपण आहे. कशाच्या बाबतीत आहे? प्रेमाच्या बाबतीत देव देत नाही, ध्यानात ठेवा.
तुम्हाला असं वाटेल देव सगळं देतो, सगळं नाही देत, प्रेम देत नाही. आणि सांगा तुमच्या संसारात काय कमी आहे? नवरा बायकोत काय कमी आहे? बापलेकात काय कमी आहे? राजामध्ये प्रजेमध्ये काय कमी आहे? प्रेमच कमी आहे फक्त. राजेत प्रजेत प्रेम कमी आहे, आई बापात लेकरात प्रेम कमी आहे, संसारात पैशाला ऊत आला हो, पण प्रेम कमी देण्यावर. आणि देव प्रेम देत नाही, मग कोणाला देतो? जे अनन्यतेने भजन करतात हो, जे रात्रंदिवस अनन्यतेने भजन करतात त्यांना देव प्रेम देतो. आणि प्रेम दिल्यानंतर त्यांना विसर पडून जातो. कसा विसर पडतो? कभी हासे कभी रोवे, नाचत कर गुणगान, जब तनु की सूद नहीं, लगो प्रेम का बाण. प्रेमाचा बाण लागल्यानंतर, आणि जसं तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्याला लागला ते मूर्छित होऊन पडतं, तसं प्रेम असं आहे की प्रेम प्रभु का रूप है, प्रेम मुक्ति का द्वार, जिस प्रेम में बढ़ती नहीं तो जिंदगी बेबार. काही त्या जिंदगीला अर्थ नाही. प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. परमात्मा देव प्रेम देत नाही हो. म्हणून भजन करा, पूजन करा, देवाला सांगा देवा प्रेम दे. प्रेम दिलं ना, अरे दारू पिणार आहे ना, दारू उतरल्यानंतर त्याला पुन्हा प्यावा लागेल. काय घोटाळा झाला समजा लक्षात आलं का? त्यांनी सांगितलं कीर्तन बंद करा, 9चा टायमिंग आहे, तुम्हाला 9चा टायमिंग दिलेला आहे, तुम्ही त्याच्या पुढे वाढवा, कीर्तन करू नका. हा इशारा आहे हो कीर्तनकाराला. आता एक सांगू का तुम्हाला, वाढवा का कीर्तन करायचं नाही? टायमिंगमध्ये कीर्तन का सोडायचं? तर सगळ्याचे टायमिंग बांधलेले असतात. त्यांनी देवासाठी वेळ दिला, धन्यवाद, सर्वांनी वेळ दिला, इथं आलात, कीर्तन श्रवण केलं. त्या कीर्तनातून एक काम करा, मुलाबाळांना चांगले संस्कार करा. बसलेल्यापैकी आईसाहेब, बसलेल्यापैकी कोणत्या आईने, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या लेकरासाठी हरिपाठ लिहिला, कोणत्या आईने पाठ करून घेतलेला त्यांनी वर हात करा. मला सत्कार करायचा आहे, इथं हार आणलेला आहे, शाल श्रीफळ आहे. नाही, कोणीच नाही. मग तुम्हाला काय ते हैदर खान कैदर खान वाटतं का? तुम्ही जर लेकराकडून हरिपाठ पाठ करून घेत नाही, मी जर नरेंद्र मोदी असतो ना, पहिले तुमचे पैसेच बंद करून टाकले असते. तुम्हाला जी पैसे जे आहे ना, लाडके फिडके काय ठेवणे. जी आई हरिपाठ पाठ करून घेते, हनुमान चालिसा पाठ करून घेते, पांडुरंग अष्टक पाठ करून घेते, त्या आईला 50,000 चालू केले असते आणि तुमचे सगळ्याचे बंद करून टाकले असते. पण मी नरेंद्र मोदी नाही, नाही तर काय काळजी नका करू तुम्ही, मी नरेंद्र मोदी नाही आहे. त्याचं कारण एक सांगतो आईसाहेब, या गोष्टी, या ज्या मूर्ती आहे ना, ही दगड आहे ना, या दगडाची केव्हा लोक पाया पडतात सांगा ना? तुम्ही त्याच्याकडून काही छेनी नातुडीने काही करून घेतलं तरच त्याची पूजा होती. दगड बनवायची नसते, दगड आहे दगड, त्याला आकार द्यायचा आणि त्याच्यावर संस्कार करायचे तुमच्या हातात आहे. जर समजा तुम्ही त्या जिजामातेने काही संस्कार केले नाही, ते सगळे हैदर खान आणि कैदर खान झाले असते. हे ध्यानात आहे का तुम्हाला? निश्चित कीर्तन ऐकतं, कशाला ऐकतं कीर्तन? लेकरावर थोडे संस्कार. म्हणजे लेकरू ऐकत नाही, लेकरू ऐकत नाही. एवढा मोठा हत्तीसारखा माणूस बस म्हणलं का खाली बसतो, उठ म्हणलं का उठतो, आणि लेकरू ऐकायचं नाही तुमचं. मुतून देईल तुम्हाला पाहिल्यावर चड्डीमध्ये दे. हो, चांगले संस्कार करा. कीर्तन ऐकून नुसते कीर्तन ऐकू नका, मग याच्यावर संस्कार करा. 2 मिनटं लेकरासाठी वेळ देत चला. हो, काही गोष्टी अशा आहे, तुम्हाला विनंती आहे माझी, मी तुम्हाला आज्ञा करीत नाही, मी आज्ञा करणारा तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्याकडे काय आज्ञा करायचा अधिकार आहे? आज्ञा करणारे तुकाराम महाराज आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांची आज्ञा मी तुमच्यापर्यंत पोहोचवली असं आहे. मी कीर्तनकार म्हणजे काही तुम्हाला आज्ञा करतो असं नाही, ध्यानात ठेवा. तर मुद्दा एक आहे, तो ध्यानात घ्या. आणि तो मुद्दा असा आहे, कोणता आहे? आपल्या लेकरावर चांगले संस्कार करा, वेळ देत चला, नुसता पैसा मिळवू नका. पैसा कसा मिळवायचा ते शिकवा आजवर त्याला. पैसा कसा मिळवायचा, नुसते पैसे देऊन शाळेत जा असं नाही. हो, पैसा कसा मिळवावा लागतो? तुकाराम महाराजांनी सांगितले, जोडून या धन, धनाशिवाय कोणतं पान हलत नाही.
धनाशिवाय कीर्तन करता येत नाही, धनाशिवाय पिकर आणता येत नाही, सतरंज सुविधा अन्नदान शेत सगळ्या गोष्टी धना वाचून होत नाही. पण ते धन कसं मिळवायचं, त्याला शाळेत नका पैसे देऊन पाठवू, त्याच्यावर चांगले संस्कार करा, ही आजच्या कीर्तनातून विनंती आहे. आता भजनी मंडळ माझ्याकडे कानात येऊन सांगायला लागलं की महाराज कीर्तन बंद करा. अजून जरी कीर्तनाचा अभंग राहिला असेल पण आमचा वेळ संपलेला आहे, नियोजित वेळ जो 2 तासाचा आहे तो संपलेला आहे. कृपा करून आईसाहेब लेकरावर चांगले संस्कार करा. मी तुम्हाला रागावलो नाही, रागवणं हा माझा अधिकारही नाही, फक्त एकच आहे, मी प्रेमातून ती गोष्ट सांगितली, तुम्ही करा, नाही तर तुम्ही कायद्याचा भंग केला द्या यांच्यावर केस दाखल करून. तसं नाही आहे, मी प्रेमातून सांगितलेलं आहे की ही गोष्ट लेकरावर संस्कार करा. संस्कार केल्यानंतर एक सांगू, प्रत्येक माणूस जन्माने कसा आहे, शूद्र आहे, जन्मना जायते शूद्रा. प्रत्येक माणूस जन्माने शूद्र आहे, त्याच्यावर जे संस्कार केले जातात त्याला काय म्हणतात, द्विज म्हणजे दुसरा जन्म. लक्षात ठेवा, संस्काराने त्याचा दुसरा जन्म होत असतो. हे संस्कारासाठी आळंदीला पाठवले होते, कशासाठी पाठवले, गीता वाचण्यासाठी. लक्षात ठेवा, हे संस्कार त्यांच्यावर आळंदीत झाले आणि म्हणून हे पाठीमागं कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिले. हे संस्कार आपण जीवनात थोडेफार लेकरावर करत चला, ही आजच्या कीर्तनातून विनंती आहे. ज्ञानेश्वर काही बोलिलो बोबडे मायबाप तुम्हा पुढे, सलगी लाडे कोणे मज क्षमा करावी. न्यूनते पुरते अधिकते सरते, करोनी घ्यावे तुमते विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. नोये हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. जय विठ्ठल जय जय.